कधी होतंय काय होईन बरं ऐक बाबा. ना हं. मी तिथं हांबडे कोण ना पिन घेऊन आलो मी बर तू इथं थांब बर बरं आहे बाबा. गाडी बस आलो मी बरं आहे. काही लोक पोरांची कामं निघत आहेत बाई रस्त्यावर गाडी उभा करून जायचं दुसऱ्या कामाला निघून माणसाला कवर करायचं. काय इंदुबाई थांबते का थांबले बाय आता काय बाय तुम्ही जुनं सरपंच असून थोडा विचार सुद्धा नाही करीत काय नाही अरे तर बाबा लय हा? फिरतीवर सारखं राहावं लागतंय काहीच आता मस्त फिरते होय तरी बहिणी बाळाचा विचार आहे का गरज लागन तवा फक्त आता थांबलो का अंगठ्या नाही हो. बघितलं की थांबलो नाही हा मग आता आपल्याला गरज आहे ती तरी बघावा ना मोर सून कवा आणायची मला काय माझ्या लेकाला बघावा ना एखादी पोरगी फिरगी. अरे बाई कधी तू विशेष काढला नाही कोणताच तो पण आता मनुष्य काय म्हणतो बोर पिकल्यावर खडा हाणत तसं आता दिसाना वय आता मी मनावर बोलावं सांगाव पण बहिणीचं पोरग आहे म्हणून हिथं आहे ना ध्यानात. आज आज म्हणलीस तू हा. इतके दिवस काय झालं मग मी फिरती होय ना कायमस्वरूपी मला माहिती बरं जाऊ दे आता नाही इथून माग म्हणले गाठच नाही पडी तर काय म्हणू बोलू आता गाठ पडी म्हणतं घालते ना का नाव. शिकलेलं पाहिजे काय लय. हा आपल्या आजकाल शेतीत कसं आहे शेतीत जरी असली तरी शेती नाही आली तरी जमर वावरात जाऊन का बसा पण शिकलेली पाहिजे ना आता आता दुनिया कशी आहे. मी तर मी किंवा अंगठे त्या बादर आणि इंदुबाई ते बी तुला तसं. तुला सांगायची गरज नाही पुरींचं ते एकदम हे झाले आता हा हा पुरीच मिळत नाहीत आता म्हणतात ना पैसे वाचल्यावर हायत बाबा. त्यांना काय करती पुन्हा निघून जायचं का रामकृष्ण हा? हरी तशी तर नाही बाई. पैसे घेऊन निघून जातात आता आम्ही त्याच्यातच येतं ना माहिती मला सगळं आता निदान का नाव घातलेलं आता तरी बघावा ना बहिणी बाळाचं. हा तुझं पोऱ्याचं गावामध्ये बरं का ना आम्ही पाहतोत ना हा. पोऱ्या चांगलं आहे हा मग पर आज मुलीचे आई वडील ना लई चौकशी करीत सगळी माहिती घेतात तसं तर आहेच हा. पाय धू म्हणून साखळ्या केवड्याच्या आपण सांगायच्या बाबा 10-5 रुपयाच्या हायत म्हणून. एक आता मी एक ठिकाणी बघन हा हा काही मला बरं जमन. की कायमस्वरूपी आम्ही जातोत ना हा तेव्हा एक मित्राला विचारलं होतं मी हा हा पण तेव्हा एकुलती एक मुलगी हो त्यांना असं नका बाया मपली मिली किंवा तुझा स्वभाव चांगला आहे वा सुनाला हा. चांगलं सांभाळणार हा असं तसं नका नाही बरं झालं येऊन द्या तुमच्या हाताला यस पण द्या आम्हाला एवढी करून बरं, कवा बरं, करायचं. चालतंय. हा हा द्या ना तर राहून द्या नाही तर नक्की काय नाही. नक्की हा मग आता तुला बघितलं होतं थांबलो ना हा बाबा आता कॅमेरा ऍक्शन ते गाडी उभा करून गेलता इकडं आता ते काय आलाय. मग नितीन काय चाललंय काय नाही गावात चालत आईल घेऊन हा ते काय बाय भेटलं मग थांबलो मुद्दा म्हणले मग आताच मला म्हणले की कधी गाठ घ्यायची नाही भेटायचं नाही कधी नाही पण आता थांबलो म्हणलं बाहेर नजर पडलो काय चाललं तुझं काय नाही बरं आहे. बरे मग आईने सांगितलं तुझ्या आता काय मुलगी बघा म्हणून हा हा, बघा ना मी कसं म्हणायचं मीच मी तेच सांगितलं म्हणलं हाय का नाही बासा देणार तू नाही म्हणणार हा? कधीच मला आता गावात बी त्याच्या भेटतो ना टायमाला पण राहते कधीच. गरज फक्त चला अरे बरं का, बाबा, आठवण तसं- राहू द्या चालता मतदान- चालता कुठून वर नाही, हात नाही, करतात नाही. बर का. इंदुबाई मताचं तसं नाही लागा हे नाही, सर आम्ही 2-3 जागा बघितलं हा हा. पण ते कोणी शिकायचंय म्हणते कोणी वय जास्त झालंय माझं म्हणते हा. पण आटीत आहे पण येऊन द्या तुमच्या हाताला यास ह्यो का मी आता तुम्हाला बायोडाटा पाठवीन चालते ना फोटो आहेत माझ्याकडे माझे. ह्यो का आता उद्याच्याला डायरेक्ट गेलेलं नाही जमायचं बे, हाय त्यांनी तर. सांगितलं होतं तसं. हा तुम्ही सांगा मग तसं काय. बरं जाय ना चालतंय. हा डायरेक्ट आपलं तोंडाव कशाला तसं. बरं त्या मुलीच्या आवडण्याला बोलून घेऊ हा तसं करा तुम्ही. आहे का तुम्ही कोण नजरेत हा आहे मग मी मग करा आता बायला मी त्याला माहिती आहे हा. माझा स्वभाव तसलं नाही चालेल मग मी हं? बोला. मग त्यांना स्वतः बोलून घेतो हा 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 तरी मुलीच्या आईवडिलांना नितीन डायरेक्टच आपलं जमा. आता आहे बा तुझ्या चांगल्या पद्धतीने तुला वळण चांगलं आहे सगळ्या गोष्टीत पण आता लई चौकशी तुम्ही- करतात बाई मुलीचे आई वडील हा मस्त हा, करते मापच चौकशी पण नाही. आता इथं चौकशी करायसारखंच नाही ना आहे नाही ना. तुम्ही ओळखीता आम्हाला पण हा, पुढच्या माणसांना नाही माहिती आम्ही हा, कसे ते आहेत बरोबर ते. आहे ना. असा हा. प्रॉब्लेम आहे तिसली अडचण असते गावातल्या गावात माहिती आहे सगळं हा चल पाठवतो तुम्हाला हा मी. हा येऊ का नितीन मग हा, ये. बाई येऊ करा हा ये मग लवकर द्या देण्यात राहून द्या मात्र. हा बाबा तुम्ही कधी फोन करा येतो ना हा हा नक्की नक्की हा ये नितीन तुम्ही कधी आलते बस बस अर्धा तास झाला बुवा. बरं झालं बाय. तुमचा फोन आला केलं की चालू आम्ही मग बरं झालं हे घर आहे का त्यांचं हा बरं बरं कोणी आहे का घरी हा का अरे मंगल ए पाणी आण ना पाहुणे आलेत
मग तुम्ही कल्पना नव्हती दिली काय? दिलेली पण ते आता सगळे बाबा ते त्यांचे मालक सर्व्हिसला आहे तिकडे, त्यांच्याकडेच आहे सगळे कॉन्टॅक्ट मुलीचे. हे सगळं काय यांच्या हातात आहे का? हा. त्यांच्या आईच्या? आईच्याच हातात आहे सगळं. असं नका जाय ना आणि आपल्याला काय वाटतं नितीन, आई चांगली आहे, म्हणजे संस्कार विष्ट तिथे. बघू आता म्हणजे नाही पण अगोदर सांगतोय ती पाणी आणायला गेली. संगत म्हणजे आम्ही जास्त नाहीत घरी, आम्ही बी आई हा ही बहीण आहे माझी. हा का आणि नमस्कार. बस. काय मग काय काम करते? शेती करतो मी. आता तुम्हीच विचारा सविस्तर, मी सांगून नाही जमायचे. हा मग हा. तुम्ही तर दिली का कल्पना की पण आता मुली आम्हाला हा ना. काय जॉब करता? शेती करतो मी. शेती. हा. आता शेतीला तर माझी पोरगी शेतात पाय ठेवलेला. तसं आयट्या झालाय माझा. हा मग आणि आयट्या पोरीचं अजून लग्न बहीण बिन लग्नाची तुमच्या अजून नाही, लहान आहे ते अजून माझ्यापेक्षा, ते शिकते. लहान आहे पण आता ते कसं आहे पोरी असल्यावर अवघडच होत आहे. कस काय अवघड होत आता आम्ही काय तिचं बी करू? लग्न करायचंय आम्हाला, ते काय ठेवायची. आणि लग्नाचं तिचं टाइम आहे अजून, ती शिकती तर तिला स्वतःच पाय उभं राहायचंय. मंगलताई, नवरदेव मी बी छाननी करूनच नवरदेव पाहिलाय. का की तुझी मुलीबद्दल माझ्या डोक्यात आलता विषय, तेव्हा मी ह्यांच्याकडे स्वतः गेलतो. एकुलता एक मुलगा आहे, 10 एकर कॅनेल खाली जमीन आहे. आणि पुन्हा झंझट जमीन असून बी कोणतं हे नाही ना, व्यसन नाही ना कोणतंच. आणि जिथली तिथे कॅनल आहे, म्हणजे विहीर आहे, शेततळ केलेलं आहे. हाय. आणि काही डाळिंब असतं आमचं, आणि काही ऊस आणि काही कांदा आहे. मंगलताई मी स्वतः पाहिलेले. आता तुम्ही पाहिलं का मध्यस्थांनी पाहिलं म्हणलं आम्हाला आणि त्यांना माहिती आहे आमच्या घरच्या कुठं इथं असतं ते करायला एवढं लक्ष द्यायला चौकशी केली म्हणून तुम्ही आता चांगलंच आहे बघू मग करून टाकू. बोलवा ना, मग बघ समोर समोर बोलताय. बोला मुलीला. काजल काजल चल ये इकडं. मंगल मुलगी किती शिकली गाड्या माझ्या, त्याला काय काय आम्ही चांगलं फिरते. PhD झालंय तिच्या. अरे वा. पण आता कसं आहे जॉब करून नाही द्यायचं आपल्याला, त्याच्यामुळे अशी द्यायची का घरीच जरा बस. ही मुलगी बीड झाले का? हा ही पोरगी आहे आमची नक्षत्रवाणी. तिने काय अजून मातीत असं शेतीत काही कामधंदा केलेला नाहीये, काय नाही. मंगल आम्ही बी शेती असं काय सगळं ऊस एकदा लावून घेतला ना, काय एवढं हे नसतंय. ए मंगलताई, पर जोडा कसा बघून दिलाय मी जोडा मोकार ना भारी, नाही हा. मोकळा नाही तसलं. आपल्याला बी चांगल्या पद्धतीने मुलगा कस काय. आपल्या पोरीच्या पुढे जायचं नाही, तिला पटलं तर लगेच मंगलताई मुलगा कस काय दिसतोय. नाही, मुलगा छान आहे. आणि पण मग आता जोड बाकी आहे. त्यांची हा. पसंती. त्यांना विचारायचं काय बघा, नाही तर परत बोलायचं का तुला? पण तुम्ही मंगलताईला तुमचा लहानपणी विचार पाहिली होती बुवा. हा आता पुरीची जाते ती काय उगांड्यासारखी भराभर वाढती. हा आहे ना. आणि त्या बोलून तुला बोलायचं आधी तू बोल. जा. परत नको हा म्हणायला विचार तू का समोर, काय माझ्याच केलं विचार तू? समोर का जायचे बुवा. हा, जा. हो नितीन, बरं बोला साईडला. हा जरा बोलून दे त्यांना इकडे. काय आता नवी पिढी आहे बुवा तुमच्या आता. हा आता आहे तर का जुनं नाही? नाही आता राहिलं. बाय आता आपल्यासारखं हा, नाही ते. पहिलं हे नाही, आपलं पहिलं वेगळंच पहिलं होतं. मग काय पहिले समोर दिवस समोर. गेले, हा आता नाही राहिले. लगेच चिचराय संभूरच. हा हे नवरते पडतंय का? हा. नंदीबाईला मुंड हलवायचं, बोलायचं सुद्धा नव्हतं. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. ह्या आधी तुमची काही गर्लफ्रेंड वगैरे होती का? नाही, गर्लफ्रेंड तर नव्हती, कारण की गर्लफ्रेंड असा विषयच येत नाही. जर माझी गर्लफ्रेंड असते मग मी लग्नच केलं असतं ना. मग तुम्हाला पाहायची काय वेळ आली असती, म्हणून तर तुम्हाला पाहायला आलोय ना. शेती करतो मी, शेतीत नाही वेळ भेटला. आमच्यासारख्या पोरांना असं कोण भाव देणार, आणि आम्ही विचारायचं धाडस पण नाही होत. तुमचं कसं आहे, तुम्हाला काय? माझी मम्मी खूप स्ट्रिक आहे, त्याच्यामुळं मम्मी म्हणन तसं मी. तुमचं तुमच्या आईच्या हातात आहे सगळं. हम्म, मग तुम्ही एकट्या दोघीच असतात का आता? हम्म. आम्ही दोघीच असतो. आणि उद्या लग्न झालं मग कसं? माझ्या मम्मीला घर जावई करून घ्यायची इच्छा होती तुम्हाला, पण तुम्हाला जमेल का थोडा दिवस इथे थोडा दिवस तिथे? त्यांनाच बोलवलं इकडं तर, म्हणजे कधी मधी. कारण मी शेती करतो, कधी यायचं आणि ती कसं वाटेल. मग तुमची तयारी आहे म्हणायचं, फक्त मम्मीला आधार पाहिजे. हां, ठीक आहे, आपण चर्चा करू मग. ये. बस ताई.
आवडलं ना ना नितीन हं? दोघांची पसंती त्यांना विचारा, दीदी माझी काय हरकत नाही. नितीन त्या तयारीत म्हणलं माझं काय नाही. मग आता काय जमलं तर जमाय म्हणल्यावर काय विषय नाही. तुम्ही म्हणता ना तसं. मग काय साखरपुड्यात घेऊ करून. जमन ना. आमचं कोण लय धांगाट धिंगा करायला माणसं नाहीत ना एवढी मागं पुढं. बरं हो इंदूबाई तुझं काय म्हणणं आहे? सगळे हे करू जमन लागायला जमन तुम्हाला. माझी बी आहे इच्छा. हा? बरं बरं आहे ना? बरं होऊन जाईल ते. हा हा बरं झालं. करू मग. हा आता मालकाला बोलून घ्या हा हा तुम्हाला मग देतात तेच मध्ये एका फोनवर दिवसाची सुट्टीसाठी येते मग ते माग आणि मंगलताई ही तुझ्या हातात सगळ्या असल्या गोष्टी आहेत तर त्यामुळे मी तुला म्हणलं चला मी पाहुण्याला बरोबर. सांगितलं या बा या मंगलताईची मुलगी आहे चांगल्या पद्धतीने चालेल, करतो तयारी मग हा आम्ही. चालतंय हा या मग तुम्ही. चल हा चल. येऊ का मग. हो या. इतकं वर्ष असतं गावाला, किती वाजत आले? 11 वाजत आल्यात. लवकर यावा. काय म्हणता? काय म्हणायचं टायमाला आता 11 वाजून गेला आणि झोपायची लोकांची एक एक झोप झाली. मी दमले काम करून. दमली मग काय झालं? हं? तुला काय वाटतं आपल्या लग्नात किती दिवस झाले असते ना? 6 महिने होत आले ना. अजून 6 महिने अॅनिव्हर्सरी. त्या ऋषीला आणि हर्षदला वर्षाच्या आत एक एक लेकरू झाले. मग काय म्हणणं आहे तुमचं? मला वाटतं आपल्याला पण एक मुलगा, काय वाटतं बरं आपल्याला मुलगा, पहिली मुलगा हवा एक मुलगी? मला काही ठेवायचंच नाही ना. म्हणजे मला मूल नकोय. मूल नकोय? नकोय मला. का? मी स्वतः समर्थच नाहीये मुलाला सांभाळण्यासाठी. नकोय मला. समर्थ नाही म्हणजे लग्न झालंय का आता? काय बिना लग्नाच्या आधी म्हणतोय का तो? तो असं कसं काय बोलू शकते? अरे एक मुलगा एक मुलगी झाली तर काही नाही, पण जर असं 3 आणि 4 वर्ष लटकत राहिलेत काय त्यांना होत पण नाही. उद्या मलाच म्हणते लोक तुझ्यात काही दम नाही का, तुला बी म्हणते ना वांजोटी, काही शब्द वापरायला चालू करते. मी स्पष्ट सांगितलंय कुणाला? तुम्हाला. तू लग्नाच्या आधी मी ज्यावेळेस बघायला आलतो तेव्हा का नाही म्हणली की मला मुलं नाही पाहिजे? लग्न करताना सगळ्या गोष्टी कबूल झालंय तुझं. मी पण तयारी दाखवलीच ना, तुझ्या आईला पण सांभाळण्याची तयारी दाखवली. मग असंच करायचं का तू माझ्यासोबत? मला बाकीचं काहीच माहित नाहीये. मला मूल नकोय. मग आता तुझा काय विचार आहे? दत्तक घ्यायची का? तसं समजा. दत्तकला तयार आहे का? मग दुसऱ्याची लेकरं आपण सांभाळायची. ती फिलिंग तर आली पाहिजे ना, स्वतःच्या लेकराबद्दल येऊ शकते, दुसऱ्याचं कसं सांभाळायचं? मी तुम्हाला सांगितलंय मला सारखं सारखं विचारू नका. तुझं तर आखरीतच आहे. मग कशाला येत असते इथं माझ्यापाशी तरी? जाते. नकोय तर जाते. काय झालं? हा, तू असं निघून यायचं म्हणजे रातच्या 11ला तमाशा करायचा का? काय झालं म्हणजे सांगितलंय मी काय झालं. मग सगळं तुझ्या मर्जीने, आमची काय मर्जीच नाही का? लग्न तुझ्या मर्जीने. बरं मग लग्नाला मी सापडलो तुला असलंही बोलायला. ते तुमचा प्रश्न आहे. गोडी गोडी चाललं होतं, तू नखरे नको करू. तुला नीट राहायचं का माझ्यापाशी? तुला बोलतोय भितडा संग नाही बोलत, हात त्यात काय घालती? नाही राहायचं मला तुझ्यासोबत. अरे तुला मला तुझ्यासोबत राहायचं नाही. मला डिवोर्स पाहिजे. ठीक आहे, अशा वाऱ्यावर सोडलं काय आम्हाला? दिवस पाहिजे 6 महिन्याच्या दिवस. हा, पण काही पण खपून असेल नाही येणार मी. तर हा म्हणायचं, विषय सोडून द्यायचा नाही तर. दिवस पाहिजे. जा निघ माझ्याकडून, जा जपट. तुला कुठं जायचं तिकडे जा. जा तुझ्या आईच्याकडे जरा आणि सांग कारण मी बी बघतो काय काय ते. रातच्या 11. हा जा, नको थांबू इथं. हा जा, बॅग भरून निघ. ठीक आहे. काय तोंड बघत बसली? ठीक आहे ठीक आहे, काय करते? जाईल ना, मी माझ्या आईला बोलून घेईन इथं. बोलून नाही, माझ्या घरी तमाशा नाही करायचा तसला. कसं नाही? मग तुझं घर काय तवाई? आत्ता तर माझंच आहे. कस काय तुझं? कस काय? आत्ता तर मी इथं थांबले म्हटलं माझंच घर आहे. सगळं माझी तुझ्याच मर्जी मर्जीने कसं काय? चालणार. हा, माझीच मर्जी चालणार. तुला हात उचलेला नाही, हाणलं नाही, बोललो नाही, आणि सगळं तुझी मर्जी कुठून आणणार? बाहेरचं बघ की जरा काहीतरी. काय बघू? काम मी करायचं आणि तुझ्या मर्जीने सगळं चालायचं का? हा, हे निघ चल, जा इथून. व्यवस्थित काय व्यवस्थित? व्यवस्थित वागायचं. कसं व्यवस्थित? व्यवस्थित काय वागायचं? डिवोर्स द्यायचा हा, आणि नाही गेला तर? आणि मग बोलायचं. नाही द्यायचा मला दिवस. का नाही द्यायचा?
माझी मला मर्जी. तुझ्यासोबत राहायची इच्छाच नको नाहीये. जाऊ, जा तिथं राहा. जाईन मी. आणि जा मग. एकदा सांगितलं ना मी काय की मला अजिबात बोलायचं नाही म्हणून. बोलायचं काय? कोणाला बोलायचं? मित्राला सांग बोलायचं काय मी? मग कोणाला बोलायचं? बायको होती का कोणी म्हणून तुला बोलतोय, उगाच बोलतोय. मला माहित नाही, मला घटस्फोट पाहिजे. आणि तिला घटस्फोट जा आधी तुम्ही जा. मला हिस्सा पाहिजे माझा. कसला हिस्सा? हिस्सा नाही द्यायचा तर मग पोटगी दे. हिस्सा तू काय द्यायची मी पोटगी? अरे अरे उभा म्हणजे केलं मी, सहा तुझं माझं महिन्याचं. लग्न झालेलं आहे. मग काय केलं तू? हा, काय मग? करते काय माझ्यावर? मला नकोय मूल. नको ना म्हणून देऊ, माझं मी बघा दुसरं करतो मी. इथं पुढे मी कोणाच्या जीवावरती राहू? हा? असं पण वाटोळ झालेलंच आहे माझं. कोणाचं? तू हाताने मला करून घेते. पोटगी पाहिजे. विषय संपला. तुझ्या आईला मग जा. विषय संपला. हा हा बघू जा. तुझ्या परत आईला- माझ्या पुढे आवाज नाही चढवायचा. अजिबात नाही चढवीत. जा तुझ्या आईला मागायचा. तिथं तिला नाही करायचं तसले. हे हिला पोळी पाहिजे. बाई एवढ्या रातची कोण दरवाजा तुझ्या? काय ग एवढं रात्रीचं काय आहे? हा अगं काय हा काय झालं काय तुला रडायला? थांबते दार लावून द्या. काय झालं? बस एवढं निम्मी रात्री का म्हणून आली? हा ते विचार तुझ्या जावयाला. काय झालं? जावयानं काय केलं तुला? हा विचार तूच त्याला फोन करून. अगं पण झालं काय? तू तर नीट सांग. एवढं निम्या रात्रीची आलीस, रातचे वाजले किती? नाही त्याने किती? हाकलून दिलं मला घराच्या बाहेर. तुला कसं काय हाकलून दिलं? विचार त्याला. अगं तू मला सांग, बोल काय झालंय? तुला तर 5-6 महिने झालेत लग्नाला आणि असं अचानक मग काय? एवढ्या लवकर कोण मूल ठेवतं? मला माझं आयुष्य आहे का नाही? तो बोलतो मूल ठेव, मूल ठेव. अरे हो, तू रडू नको बरं. एवढ्या रात्रीचं त्याने घराच्या बाहेर काढलं मला. बघते मी आता त्या मध्यस्थीवाल्याला बी मला फोन- त्याच्यासोबत राहायचं नाहीये. अगं पण ऐकून तर घे तू. मला त्याच्यासोबत राहायचं नाही मम्मी. मला डिवोर्स पाहिजे. तू करतीस का नाही? त्याला फोन कर, बोल त्याला. पण कुठे येते आता एवढं रात्रीचं? काय तू काय? अगं पण रातच्या रात तिथं राहायचं ना. लोक काय म्हणतील? तू रातची त्याला सोडून इकडं आली. त्याने ही कोणती माझ्यावर पद्धत हात आहे? उचलला. मग उचलू दे ना. का नवरा मारीत नाही? ते मला नाही मग पटत. तुला की घर सोडून इकडे यायचं का? हाकलून दिलं. अगं तुझं उद्या म्हणणं होतं का त्याच्या दारात पडायचं? अगं नव्हतं म्हणणं, पण लोक उद्या नावं ठेवते ना. नाही. एक तर इथं आपल्या इथं गडी माणूस नाही, बाप तिकडं, मी इथं. असू दे, मी तेवढी कॅपेबल आहे. मी माझं कमवून खाईन. मला कोणाची गरज नाही. असल्यापेक्षा नसलेला बरा. बरं लाव फोन, मी बोलते. काय झालं बघ. तू लाव तुझ्या फोनवरून. मी नाही लावणार त्याला फोन. मला गरज नाही त्याची. उठ, रडू नको एवढ्या रात्रीचं. आणि रात्रीचं जर फोन केला तर काय म्हणेन ते, तू झोप, मी करीन. सकाळी बोलून घेऊ आपण त्या मध्यस्थी माणसाला आणि बोलू काय झालंय काय नाही. काय बाई पुरीचं नशीब. ते आवाज आले का? अहो काय दादा, काय तुम्ही पुरीचं वाटूळच करून दिलं आणि काय? काय आता रोजची अहो रात्री 12 वाजता पोरगी घरी आली. त्या नितीनने रात्रीची हाकलून दिली. काय समजत आहे का नाही त्याला काही? हा रात्रीची काय? तो कोण नाही, रात्रीची पोरगी हाकलून दिली. पोरगी दारात येऊन रडायला लागली. मीच घाबरले, म्हणलं एवढ्या रात्रीची कशी काय आली? ही कोणती पद्धत आहे? त्याला काही कळत आहे का नाही? आपली आता नवतरणी बायको एवढ्या रात्रीचं कस काय सोडावा? काय हे असे कोणते भांडणं आहेत? थोडी किरकिर जरी झाली अहो आता तो आला असं घरापर्यंत नेले असं सोडून आणि माघारी गेला. किरकिर बिरबिरीचा आपण काय आता त्याच्यातून आलो नाहीत का? चालूच असतंय. पण हे असं निमेराच इकडे ये. सांगे मामाला काय झालंय नेमकं? ये बाई. बैसी इकडं. काय झालं नेमकं? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की मला इतक्यात मूल नकोय. तर त्यांनी रात्रीचं घराबाहेर काढून दिलं. सांगते आला असेल माझं. कोण नाही, मला एकटीला पाठवलं त्यांनी. एकटीला नाही पाठवू शकत तो. अरे मी त्याला त्यांना बोलवून घ्या इथं. मी जर खोटं बोलत असेल तर बोलवून घ्या त्यांना. तशी चुकी नाही करणार हो. माझ्या आईला विचारा, माझ्यासोबत कोण होतं का? बरं मुलाबद्दलच का आणि दुसरी काय तुमचं काय? दुसरं काहीच नाही. नाही ना?
मला इतक्यात नकोच आहे नितीनचं ना. काय म्हणणं होतं? त्यांचं म्हणणं आहे की दुसऱ्यांना एवढा लवकर लवकर मुलं झाले, मग तू का नको म्हणती? पण मग मी आता समर्थच नाही, मला इच्छाच नाहीये ना आता. अरे मग पण त्यांनी मला त्यांची इच्छा का लादावी? अरे ताडे दीदी तुला सांगतो की त्याची आई म्हणत असेल ना नितीनची, आईला बी वाटत असेल ना नातवंड पाहू म्हणून. मला त्याच्यासोबत राहायचंच नाही. ह्या गोष्टीवर असं तुम्ही त्याला बोलून घ्या आणि अरे विचारा. मुलगा चांगला होता, चांगल्या पद्धतीने अहो तुमच्या शब्दावरच केलंय ना आपण, पण मग असं रात्रीचं अन्न सोडायचं हे करायचं, हे कोणती त्यांचं हे झालं काम झालं? त्यांची जबाबदारी काय आहे का नाही? माग फोन करायचा, मला तरी सांगायचं ना ती भांडणाने आली का काय. तो आल्या सिनेमा आहे की तुला तसं पाठवणार नाही एकटील ते मला माहिती. फोन करा तुम्ही आणि बोलून घ्या त्यांना, काय आहे काय नाही मला तरी कळन. हा नितीन, हा ये इकडे सासरवाडीकडे मी थांबलेलो तुझ्या. हा ये लोक या नितीन. ये बाई ये. गुडघ्यानी जाम होते. बस ना. काय काय बोलू बाई आता, काय बसू? त्यांना खुर्ची दे बसायला. बस. तुम्ही जरी सांगता ना ती, माझं काहीच नाही मत. फक्त मी तुम्हाला सांगतो, माझी बहीण तशीच आहे. उद्या मलाही म्हणते बायको नांदत नाही, यांच्या घरचे संस्कार चांगले नाहीत. जर हिचा हिस्सा निमध्ये आला, तिचा हिस्सा नाही की नाही, मग हिच्या वाट्यात 25% येत आणि ती बी 6 महिन्यात 25% अहो जावई आम्हाला हिश्श्याचं करायचंच काय? तिला तर भूत कसलं तुला माहिती काय हिश्श्याचं त्याचं भूत लागलंय? तुला काय कमी आहे का इकडं? तुला माहित नाही, माहित नाही काय? तुला माहित नाही? 6 महिने तुला काय नाही झालं ना, आता अचानकच कस काय तू लागले दिवस मागायला? मला राहायचंच नाही कस त्याच्यासोबत. काय राहायचं नाही? नाही हे संस्कार आहेत का माझे? तुला लग्न करून दिलं, नवरा टाकून मग इकडे यायचे आणि मी सांभाळणार आहे का तुला? तुला तर त्याच्याच दारात राहावं लागल. थांबा मंगलताई, तुला सांगितलंय ना की बाबा 5-6 महिने बघ ना, 1 वर्षभर थांब ना तू. आणि वर्षभर कशाला? हे बघ जावई, 15 दिवस ते महिनाभर मी तिला माझ्यावर राहू द्या, तिचा राग शांतता होऊ द्या, तिला मी पाठवीन. ही कोणची पद्धत आहे? लेकरं होऊ द्यायचे नाही, हे करायचं नाही. डोक्यात परत तोंडात शब्द नाही आला पाहिजे, मला दिवस पाहिजे, हा नाही येणार. पोडगी पाहिजे, तरच तरच तिथं पाठवा, नाही तर एवढं सोन्यासारखी सासू आहे, नवरा आहे. पाहिजे तीच पाहिजे, दुसरा विषयच नाही आला पाहिजे. याला जी आम्हाला गरज आहे त्याची, आम्हाला भुगतान लागली का त्याची नाताची, नातू पाहिजे. मग तो अजून 6 महिने नाही होऊ दे, पण याचा अर्थ असं होऊनच द्यायचं नाही, हे चुकीचं आहे. नाही बरोबर आहे अजिबात तुमचं. तसं बोलायचंच नाही लागत तुला. ही कोणती थांबा पद्धत का तुझी तुझं? बोलायची? हा? सासूची इच्छा असते, तुझ्या आईची बी इच्छा आहे ना वाटायची. मग आता खरं आहे. सरपंच, तुम्ही सांगता ते आपण लय वाद वाढायला नको, तिच्या डोक्याला शांत राहून द्या आणि अजून 15 दिवस नाही, महिनाभर विचार घेऊ दे. आणि मंगलताई पाठवून दे. अहो मग ती काय घरात ठेवायची वस्तू आहे का? तुम्ही बोला तुमचं. का ग तू तर काही सांगत होती, काय नको काय? नाही थांब थांब. हा? हुडबुद्धी असते आहे थोडस. ही कोणती हुडबुद्धी? आणि तुला एक सांगतो, तुझा मालक लय चांगला आहे, एक होतंय की घरी चांगल्या मग पद्धतीने काय देते, सासू हा? एक शब्दाने आणि दुखीला नाही. सासूला तुझ्या आईला बी वाटतं की लेकरू बाळ हो म्हणून. हा? आणि हे कुठून आणलं तू तुला लोकांचं डोक्यात सांभाळायचं? कोणी भूत बसवलं ही? होऊ द्यायचं नाही म्हणून. नवऱ्याला वाटत नसेल का? चांगला मुलगा आहे तो, विचार कर चांगला. आता मी तिला चांगलं समजून सांगते, महिनाभर नाही पण 15 दिवसाच्या आत तिला पाठवून दिवस देईन. बी ठेवू नको. मग कशाला इथं काय मला कोणी नाव ठेवणार नाही काय? मग एक 7-10 दिवस 10-15 दिवस राहू दे बघा ते. तुझे संस्कार म्हणजे तुझ्यामुळे लोक मला नाव ठेवते. चल चल कोण? हा या तुम्ही, तिच्याकडे बघते मी जरा अजून. मला फोन करा नंतर. चालली फणक्याने घरात. हा हा फोन करते.